तुम्ही आयोग तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आणि सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ फ्रेंड. तर चला आज आपण चाललोय कोकण महोत्सवला आणि डोंबिवलीला ते भरलंय. तर चला आता आपण जाऊया आणि तुम्हाला सुद्धा घेऊन जाऊया सांगती आणि बघूया तिथं काय काय आहे. तर चला मग आपण जाऊया कोकण महोत्सव. ह्यांना पण आपण बोलतोय चाला पण हे चालत नाही, लय आलसी आहे. चालताय चाला काय करशाल घरात बसून. टीव्ही देखतो आरामाना. तुम्ही लोक या तिकून मला बी काही घेऊन या. काही नाही आणणार आहे तुम्ही सांगते येणार तेव्हाच. तुम्ही एन्जॉय करा. हा चला मग बाय. बाय. बसता बघाय मुन्ना कसा बसलाय. मुन्ना काय करतोयस तू. आणि एक इकडे बसलाय आणि एक इथं बसलाय. दिसतंय काय ह्या डोळ्यावर पुरा आंधळे आंधळे येते. तुझ्या डोळ्यावर आंधळे येत आहे मुन्ना. कशाला येत आहे रे तुझ्या डोळ्यावर आंधळे. ठीक 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 आता दिसतंय का. चला तिकीट काढायचंय. चला लवकर. दगड नाही भेटला. दगड लावून दे. आता आपली गाडी इथं उभी केली आहे. एक दगड घ्यायला गेला. दगड शोधून आणतोय आणि आले बघू. श्री महोत्सव आला आहे. आता आपण जाणार आहोत तिकडे. एंट्री करणार आहोत आपण. मागच्या वारीनं आलो तर तिकडे गाडी लावली होती. पार्किंग शोधायला टाइम लागला गाईज, कारण पार्किंगच नाही भेटले. बघा फुल आहे. आला का दगड घेऊन. भेट बघू शकता किती मोठा आहे. आणि क्राऊड बघा तुम्ही किती भरपूर क्राऊड. हे तिकीट काय जातं. आपण निघालो तिकीट आणि आता आपण एंट्री मारतोय. आणि हस्तजत्राचे सगळे येऊन गेले. 14 तारखेला येऊन गेले. आपल्याला लेट झालं याला. आपल्याला लेट झालं ना. 14 तारखेलाच येऊन गेले सगळे. असा गेट बनवलाय मस्त छान. गेटचा लुक. या साईडनं आपण एंट्री केलंय. कॅमेऱ्यात मावत नाहीये. गणपती बाप्पा सुंदर असं गणपती बाप्पा सजवलंय. आणि इकडनं असं एंट्री. चला आता आपण जाऊया इकडनं. चला. किती छान आहे. एवढं मोठं आहे. हे असंच करायला लावते. येतच काय पहिले श्री मुम्मादेवी मंदिर. मुम्मादेवी म्हणूनच त्यांच्याकडे शिवनेरी किल्ला, रायगड किल्ला, रायगड किल्ला, सुवर्णदुर्ग.
साल्हेर किल्ला. खूप छान आहे, खूप मोठं आहे. आता बघूया आपण साड्यांची दुकानं. ही केवढ्याला? ही साडी केवढ्याला? ही 1200. कुठे गेले? बिस्किट. हे सर बाकीची माहिती देतील सगळी टॅबलेट तुम्हाला दिलं. शंकर पार्वती आणि गणपती तुम्हाला जवळ नाव दिसेल त्या नावाने आणि हा फोटो इंस्टाग्राम. किती सुंदर आहे कपाची डिझाईन बघा. बडी उद्या बोलू. हाँ ना 300 रुपये इतना महंगा, 100 रुपये वाला नहीं है. वो नहीं चाहिए. रश बघू. दोघ जण हरवले, कुठे गेले? आणि वीज शंभर असं कट करायचं, त्याच्याप्रमाणे मिक्स करायचं, तळायचं. बाकी घरचं काय टाकायचं. नमक नाही, मिरची नाही, बेसन द्यायला नाही. हे बघा, बटाटा बनवा, मटन बनवा, चिकन बनवा, मच्छी बनवा, काही बनवा, छोट्या छोट्या पीस कट करा. त्यात फक्त आपला मसाला टाका, पाणी टाका, घट्ट लावा, तळा. नॉनव्हेज मध्ये चिकन, मटन, मच्छी चालते. व्हेज मध्ये सर्व प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, फुलभाज्या चालतात. फक्त मसाला आणि साधे पिण्याचं पाणी घट्ट लावायचं, एकदम गरम गरम त्याला सोडून द्यायचं. खायला 2 मिनिटात तयार. एका पाकडामध्ये व्हेज 2.5-3 किलो पण बनते, नॉनव्हेज 2 किलो बनते. एकदा पाकड फुलं वर्षभर टिकते. वर्षभरामध्ये कधी बनायची कधी खायची. 1 year एक्सपायर. लावा तळा, लावा तळा, बस. व्हेज 100, नॉनव्हेज 120. 2 घेतलं 200. लावायचं, तळायचं. 200. फक्त लावा तळा. कुठले पण 2 घेऊ शकता, असं काही नाही बरं का. शॅम्पल आहे का तिकडे? शॅम्पल देत राहा की मला. शॅम्पल साठी पब्लिक थांबाली, माझ्याकडे शॅम्पल पोहोचले. चलच नाही बघ किती बघ. उपवास उद्या बनवून खा ना द्वादशीला. द्वादशीचं नवीन काहीतरी खायचं. हे फुलं सुंदर आहे. चला इकडे काय लक्की ड्रॉ टाकायचं, बाई ते भरायचं. आपण फोटो काढूया. आम्ही नंबर लावलाय, फोटो काढूया. एक कोण आलेलं आहे का? व्हॅनिटी व्हॅन आहे. हे काय ज्वारीचा उलडा? हे माझा उपवास आहे. हे बाई हे घेतो का उलडा? हे छान लागतं. ज्वारीचा उलडा, हिरवी ज्वारी खाऊन बघ, मस्त लागतं. हे बघ संजीवनी, तुम्ही खाल्लेला असेल ना? आहे का? केवढ्याला पॅकेट आहे का? केवढ्याला? 150 रुपये पाव.
भाजावा लागेल का भाजलेला आहे? तुम्हाला घरी जाऊन गरम गरम खायचं असेल तर भाजावंच लागेल. शेंगदाण्याची चटणी आहे. बचपनची आठवण. बघू शकता ताई विकतात ते. काय विकतात आहे तुम्ही? तुमच्या शॉपचं नाव सांगा. ज्वारीचा हुरडा आणि शेंगदाण्याची चटणी सोलापूरवरून आली. अच्छा, तर चला नक्की घ्या आणि मी पण घेणार आहे. द्या मला पण, द्या मला. मी खायला नाही, हे विकत द्या. किती देऊ? पावभाजी आता. पाव किलो. शेंगदाण्याची चटणी ती त्याचं सांगते नाही भेटणार. म्हणजे लाईटचाच कमाल असतं सगळं. यंत्र. नाचणीचे बिस्किट हा, येतं तलायचं आहे ना? हो, तळायचं आहे. एअर फ्रायर पण करू शकता तुम्ही. अच्छा अच्छा. त्या नाचणीचे माझा उपवास आहे, उपवास एकादशी. जाऊ शकता. टेस्ट करायचं. टेस्ट करा, टेस्ट. हे नाचणी आहे. चल आता खरगोच खा. तो पण असंच आहे, असंच टेस्टला टेस्टला देत आहे. भाई हे काय? कडधान्याचे पॅकेट पर्यंत प्रकारचे गरम मसाले वापरून तयार केलेला सुगंधित व शेवटपर्यंत कलरफुल राहणारा मसाला. स्पेशल आगरी मसाला तेलावर भाजून तयार केलेला स्पेशल मालवणी मसाला वेग साड्या महाग असे नेडे. तिकडे विचारलं 1200 रुपये सांगितले. एक किलो, अर्धा किलो आणि 300 ग्राम. भैया घेतो का? ये घे. कद्दूची मिठाई 150. विठ्ठलवाडीची हा मानाचा किताब पटवला आहे. यासोबतच तिने एअरविंग एनसीसी भारतीय वायुसेनेत जाऊन आणि ग्रीन ग्रीन काय दिसलं का एकदम आकर्षित वाटतं, एकदम भारी वाटतं. तर म्हणून छान. हा पुरस्कार देऊन केवढं आहे झाड? 150 रुपये. आणि ते ते काट्यासारखे ते सगळे 150. कोणचे पण घ्या 150ला. श्रीफळ पुष्पगुच्छ आणि रोख 5,000 रुपये पारितोषिक देऊन तिचा सन्मान करायचा. बघा दिवा. तुझा आम्हाला साथ राहा. दिवाळी गेली आता. हा ना, पण घरीला आहे ना, घरीला आहे ना. बघू शकता हे मिरची वाटायचं आता दिसत नाहीये सगळं. पाहू शकता एकदम छान. परत इथेच ठेवला. एवढं छोटं पण त्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे. पॉवर लिफ्टिंग मध्ये गोल्ड मेडल. इकडे सुकटचा बाजार आहे. बघू शकता इकडे सुकटचा बाजार आहे. कधी तुम्हाला बोंबील झिंगे काय घ्यायचं असेल तर असा पूर्ण बाजार भरलेला पाहू शकता तुम्ही. कसे सुकट पॉवर लिफ्टिंग मध्ये गोल्ड मेडल, ब्रेक रेसमध्ये गोल्ड मेडल, आणि शोधूया मुलांना. वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये मंदार यास 3 गोल्ड मेडल मिळालेले आहेत.
पॉवर लिफ्टिंग मध्ये चला आता आपण लायब्ररी बघूया. प्रेस मध्ये बघूया कोणते पुस्तक आपल्याला पाहिजे. मध्ये गोल्ड मेडल अरे वा छान आहे. मारोडी जेवण हे दे घे. कचोरी पण छान पाहू शकता. ये मग मी ते बोललो तुला आता. बापरे पापडची साईज तर बघ. पापडची साईज बघू शकता गाईस तुम्ही किती मोठी आहे. बापरे एवढा मोठा पापड कधी बघितला का? 70 रुपयाला पापड. स्टॉल भरपूर आहेत. पिझ्झा बघू शकता. पिझ्झा बघू शकता. पिझ्झा आणि खूप गर्दी आणि दोघी फिरताय. चला पुरणपोळी बघू शकता. आता पण आहे खापरावरची पोळी. माझी मावशी बनवायची आणि आता पण बनवतो. बघा पुरणपोळी किती मोठी आहे. केवढ्याला एक पुरणपोळी? 150 रुपयाला एक. 150 रुपयाला एक. हा लय मोठे मांडा बोलता तिला ना. बघ ना. आता इकडे आलं खेळाचं. तर इकडे सगळं खेळायचं. सेल 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 10 रुपयाला काय पण द्या. 10 रुपयाला काय पण द्या. ₹10 काय पण द्या. छोटीशी कॅटली, छोटीशी कढाई, छोटासा डब्बा, ते छोटे छोटे टोप. तेव्हा काही छोटे छोटे टोप कबाड वेबाड है ना. हे छोटे मान्य. हे केवढ्याला? कोणला फोडायचं आहे भाऊ? बाजारात इकडे काय स्वस्तच नसतं. इकडूनच बाहेर असेल कुठेतरी. आपण फिरलो आणि काही खाऊ तर शकत नाही कारण की आपला उपवास आहे एकादशीचा. चला आता आपण झोलपान 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 झोलपान. गोड पान 30 घ्यायला चाललो आपण. आम्हाला आनंद केला, आनंद अनुभवला त्याबद्दल अखिल भारतीय आगरी महोत्सव सुयोजक समितीच्या वतीने
समीरा आलो आपण तिकडे त्या साईडला आता आपण जातो. आता आपण घरी जाऊया आणि तुम्हाला भेटू आपण घरी जाऊ. तर चला झाले आपले 30 रुपये वेस्ट. त्याला तर काय नाही, फक्त फिरून आलो आहे आपण 30 रुपये देऊन. तर चला मग. आणि आतमध्ये सामान पण एवढं महाग होतं काही की आम्ही काहीच नाही घेतलं. आम्ही फक्त आलो, एन्जॉय केलं, थोडंसं फिरलो, 2 रील काढली आणि आता घरी चाललो. तर चला मग आता आपण घरी जातो आहे ना. थोडासा व्हिडिओ शूट केला आहे आपण आणि काही नव्हतं, ते काय घ्यायसारखंच नव्हतं आपल्या घरचं सगळं आहे. त्याच्यामुळे आता जाऊ आहे ना. आपण आता त्याचं घरी गेल्यावर भेटूया. काय झालं, यांची मस्ती चालू राहते गाईज, यांची मस्ती बघू शकता. आपण इथं तिकीट घेतलं होतं 30 रुपयाचं. नंतर आपण गेलो होतो आतमध्ये. तुम्हाला दाखवलं होतं तसं तिकीटचं, तरी बघू हे ना. चला आपण आज सेल्फी स्टिक नाही आणली आहे. हां माहिती आहे ना, आज आपण सेल्फी स्टिक नाही आणली आहे. आज आपण हातानेच ब्लॉगिंग केली आहे, कारण आम्ही लवकर निघालो तर आपण ते विसरून गेलो आहे ना बाई. ते अन्न विसरून गेलो ना आपलं मोबाईलचं आणि फेसवर सगळे मागे. आणि आम्हाला पार्किंग पण भेटली नाही आहे गाईस, तर आम्ही पार्किंगला खूप लांब लावलं आहे. तर चला आता आपण घरी आणि घरी गेल्यावर तुम्हाला भेटूया है ना. एक फोटोची फ्रेम काढून आणली बघा कशी बनली. आम्ही लोकेशन बघत नाही, कुठे पण शूट करायला लागतो. काले दिसू का फुले दिसू. जीवनी गाडीत. नंतर आता वही गाडी स्टार्ट करणार आहे, नंतर मी एंटर करणार आहे आणि माझं कोणी शूट करणार नाही, कारण मला स्वतःच घुसायचं आहे आतमध्ये. तर चला मग. आणि आपण ह्या गेटनं बाहेर जाऊ. आपण आलो त्या गेटनं, मागच्या गेटनी नीच. तो समोरचा गेट आहे, हा मागचा गेट आहे. तर चला मग आता आपण बसतो रिक्षा आणि जातो. आणि गाईज अजून पण लोक येत आहे. श्रीदेवी ज्वेलर. चला गाईज आता आपण चाललोय घरी आणि आपण बघून आलो आता आगरी महोत्सव. आणि आता आपण निघालो घरी जायला. मागच्या वर्षी आपण इथून झाडं घेतले होते गाईज, आठवतं का तुम्हाला? नाही आठवत असेल तर माझा मागच्या वर्षाचा ब्लॉग बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण इथनं झाडं घेतले होते. तर चला आता आपण घरी जातोय आणि घरी गेल्यावर तुम्हाला भेटू. नाही आताच बाय करून देते, कारण आता घरी गेल्यावर माझ्या लक्षात राहणार नाही है ना. तर चला गाईज, मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.